हे अत्यावश्यक असतं. त्यामुळे ह्या काळामध्ये तूप आणि सुंठ एकत्रित करून त्यांचं सेवन करणं, रात्री झोपताना दुधातनं थोड्या प्रमाणात का होईना पण एरंडेल घेणं, तुपाचा जेवणात वापर मी तुम्हाला सांगितलाच, बडीशेपचा वापर व्यवस्थित आहारात करा आणि जर मिरी शक्य झाली तर थोड्या प्रमाणात मिरी आठवड्यातनं 2दा किंवा 3दा तुम्ही जेवणात वापरू शकता. पालेभाज्यांचा वापर टाळा, मटकीचा वापर टाळा, वांग, बटाटा यासारखे पदार्थ जेवणामध्ये तुम्ही टाळू शकता. यासारख्या अनेक आहाराच्या गोष्टी आहेत ज्या आपण पुढे पुढे वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये बघायला सुरुवात करणार आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे विहार. विहार म्हणजे फिरणं. तर फिरताना तुम्ही कानामध्ये कापूस घालणं महत्त्वाचं आहे. रात्री झोपताना मफलर बांधा जेणेकरून डोक्याचा हा भाग हा कव्हर होईल आणि सायनस सारखे त्रास तुम्हाला उद्भवणार नाहीत, कारण ह्या ऋतूमध्ये सायनसचा त्रास जास्त अनुभवता येईल. अजून एक महत्त्वाचं एरंडेल असतं ते तळपायाला लावून झोपा आणि हिंगाचा लेप तुम्ही तळपायाला लावू शकता, हाताला लावू शकता. गरम पाण्यामध्ये खडा हिंग जे आहे ते झरवून त्याचा लेप लावू शकता. हा लेप लहान मुलांना सुद्धा अतिशय उपयुक्त आहे, कारण पावसाळ्यामध्ये त्यांनाही गॅस, ॲसिडिटी हा त्रास होतो. पुढे तुम्हाला सांगायचं असेल तर ते आयुर्वेदाचं पंचकर्म. पंचकर्म हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे या पावसाळ्यामध्ये, ज्याचं नाव आहे बस्ती, कर्णपुरण आणि नस्य. कर्णपुरण आणि नस्य तुम्ही घरच्या घरी करू शकता. पूर्वीच्या काळी कानामध्ये, नाकामध्ये कोमट करून तेल घालायचे, तर त्या तेलाचा रोज तुम्ही वापर करू शकता. जर कानात तेल घालत असाल तर तेल घातल्यानंतर कापूस घाला, जेणेकरून बाहेरची धूळ ही कानामध्ये चिकटणार नाही. नस्यासाठी तुम्ही अणुतेलाचा वापर करू शकता. रात्री झोपताना एक एक थेंब नाकात नस्य करू शकता. आणि बस्ती चिकित्सा मात्र जी अत्यावश्यक चिकित्सा आहे, जेणेकरून तुमचा वात तात्काळ कमी होतो, सांधेदुखी कमी होते किंवा थांबते आणि जे सुदृढ आहेत त्यांना वाताचा त्रास होऊ नये म्हणून सुद्धा बस्तीचा वापर केला जातो. ही बस्ती जी आहे ती 8 दिवसापासून 15 दिवसापर्यंतची वेगवेगळ्या प्रकारे ती केली जाते. तुमच्या नाडीवर ते अवलंबून आहे. तुम्हाला काढ्याची बस्ती पाहिजे, दुधाची की तेलाची, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नाडी परीक्षणानुसार तुमचे वैद्य ठरवत असतील. त्यामुळे बस्ती चिकित्सा करून घ्या. जसं पावसाळा येण्याच्या अगोदर आपण गाडीचं सर्व्हिसिंग करतो, ऑइलिंग करतो, तसंच ह्या सीझनमध्ये अत्यावश्यक चिकित्सा म्हणजे बस्ती चिकित्सा, जी तुम्हाला पुढचं वर्षभर सुदृढ आणि निरोगी ठेवते. तर हे झाले आपली पावसाळ्याची ऋतुचर्या. आपण पुन्हा लवकर भेटूया आणि अशाच विविध विषयांवर मी तुमच्यासमोर येत राहीन. आमच्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आमच्या संपूर्ण टीमला एक वेगळी ताकद येईल. धन्यवाद.